हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवायला एकदम सोपी आणि खायला चविष्ट अशी पारंपरिक पद्धतीने दुधी भोपळ्याची कढी बनवणार आहे। यालाच कढी भोपळा पण बोलतात। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये दुधी भोपळ्याची कढी तयार होते। व्हिडिओ आवडल्यास लगेच एक लाईक करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी कोवळा दुधी भोपळा स्वच्छ धुवून किंचित वरचं साल काढून बारीक फोडी करून घेतलेले आहे। कढीसाठी हिरव्या मिरच्या, लसूण, खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्यामुळे कढीला अजून छान चव येते। हे मिक्सरला थोडं जाडसर फिरवून घ्यायचं आहे, खूप बारीक नाही करायचं। कढईमध्ये तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे। राई जिरं छान तडतडल्यानंतर हिंग घालायचा। थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। वाटलेलं वाटण घालून घ्यायचं। कढी म्हटलं की कढीपत्ता आवर्जून घालायचा आहे, तो तुम्ही नक्की घाला। कढीला कढीपत्त्याचा वास आणि चव खूप छान येते, पण माझ्याकडे नाही म्हणून नाही घातला। वाटण थोडं परतलं की दुधी भोपळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या परतून घ्यायच्या। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं। दुधी भोपळा झाकण ठेवून मंद गॅसवर शिजून घ्यायचा आहे, किंवा वेळ कमी असेल तर 1 चमचा तेलाची फोडणी करून थोडंसं मीठ घालून कुकरला वाफवून घेतला तरी चालेल। इथे मी कढीसाठी दह्याचं ताक बनवून घेतलेलं आहे। थोडं आंबट दही घेतलेलं आहे। दुधी भोपळ्याची कढी आंबट छान लागते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। यामध्ये 2 चमचे बेसन घालून चांगलं मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला थोडी घट्टसर कढी हवी असेल तर अजून 1 चमचा बेसन यामध्ये घातलं तरी चालेल। आता दुधी भोपळा शिजला की नाही ते पाहूयात। मी दुधी भोपळा शिजवण्यासाठी अजिबात पाणी घातलं नाही। मंद गॅसवर दुधी भोपळा तेलामध्ये व्यवस्थित शिजला जातो। जर तो कोवळा असेल तर, किंवा यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घेतलं तरी चालेल। थोडी कसर आहे, दुधी भोपळा सॉफ्ट झाला पाहिजे। पुन्हा झाकण ठेवून वाफवून घेतलेला आहे। आता दुधी भोपळा छान शिजलेला आहे। यामध्ये बेसन मिश्रित ताक घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये एखादा चमचा गूळसुद्धा घालू शकता, कारण बरेच जण घालतात। गूळ घातलेली कढी आम्हाला आवडत नाही म्हणून मी घालणार नाही। मी घेतलेल्या हिरव्या मिरच्या कमी तिखट आहे म्हणून थोड्याशा जास्त घेतलेल्या आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। कढीला उकळी फुटली की गॅस मंद करायचा आहे। मंद गॅसवरच कढी उकळू द्यायची आहे, कारण ती सुरुवातीला फुगते आणि उतू जाऊ शकते। नंतर कढी थोडा वेळ चांगली उकळू द्यायची आहे, म्हणजे आतल्या भोपळ्याला सुद्धा खूप छान चव येते। दुधी भोपळ्याची कढी बनवण्यासाठी दुधी भोपळा कोवळाच घ्यायचा आहे, खूप कडक किंवा जुना भोपळा नाही घ्यायचा। 4 ते 5 मिनिटे मंद गॅसवर ही कढी उकळू द्यायची आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर कुकरमध्ये भोपळा अगोदर वाफवून घेतला तरी चालेल, म्हणजे लवकर कढी होईल। परंतु अशा पद्धतीने केलेली कढी जास्त छान लागते। 4 ते 5 मिनिटे मंद गॅसवर कढी उकळल्यानंतर यामध्ये मी भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे। मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर कढीमध्ये घातलेल्या बेसनामुळे ती आपोआपच दाटसर होत जाते। तुम्ही बघू शकता कढीला किती छान रंग आलेला आहे आणि अशी दुधी भोपळ्याची कढी चवीला खूपच छान लागते। साधा भात आणि खिचडीसोबत किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत चुरून मुरून खूप छान लागते। तुम्हाला आजची ही कढी भोपळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते, तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील। थँक्यू, बाय।